आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. त्याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं हे बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. रब्बी पिकाच्या पेरणीला प्रारंभ, गहू हरभरा पिकांना शेतकऱ्यांची पसंती, 20% पेरण्या आटोपल्या. धार्मिक स्थळं नागरिकांसाठी खुली झाल्यामुळे दर्शनाकरता भाविकांच्या रांगा. बुलढाणा जिल्ह्यात खरीप पणन हंगाम सुरू, 14 खरेदी केंद्रांना मान्यता. ज्वारी मका बाजरीची आधारभूत किमतीनं खरेदी यासह इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही घेतलाय बुलढाणा जिल्ह्याच्या वार्तापत्रात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात थंडी मागील दिवसांमध्ये कमी झाली होती, मात्र काल संध्याकाळपासून थंडीला जोरदार सुरुवात झाली आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागल्यानं नागरिकांनी उबदार कपड्यांप्रती आपली पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर सकाळपासून हवेत गारवा निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी पिकाच्या पेरणीला प्रारंभ झाला असून गहू हरभरा पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. 15,000 हेक्टरवरील रब्बी क्षेत्रातील 20% पेरण्या आटोपल्या आहेत. शासन मान्यतेनुसार धार्मिक स्थळं नागरिकांसाठी खुली झाल्यामुळे दर्शनाकरता भाविकांच्या रांगाच रांगा दिसत आहेत. जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तर सैलानी दर्गा इथं भाविक सामाजिक अंतर ठेवत धार्मिक स्थळांना आपली उपस्थिती दर्शवत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पणन हंगाम सुरू झाला असून 14 खरेदी केंद्रांना मान्यता शासनाच्या वतीनं प्रदान करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्वारी मका बाजरीची आधारभूत किमतीनं खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीस आणावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलढाणा शहर तसंच संपूर्ण जिल्ह्यात दिवाळी आणि सण उत्सवांच्या अनुषंगानं अन्नपदार्थ तपासणीची विशेष मोहीम अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत राबवण्यात येते आहे. महिला बालविकास विभागामार्फत बुलढाणा जिल्ह्यातील अनाथ मुलांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिनांक 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवडा साजरा केला जाणार आहे. पंधरवड्यामध्ये ज्या मुलांना आई वडील हयात नसून त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नाही अशा मुलांच्या बाबतीत त्यांनी संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे दिनांक 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. या साठीचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आंधई इथल्या रुक्मिणीबाई सदाशिव साळोखे या आत्महत्या केलेल्या स्त्रीच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन अत्यंत साधेपणानं दिवाळी साजरी केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या शेतकऱ्यांना दिवाळी येऊन सुद्धा राज्य शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात खामगाव शहरात 13 नोव्हेंबरला भाजपा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात बेसन भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवला. बुलढाणा जिल्ह्यात शासनाकडून वेळोवेळी शिथिल करण्यात आलेले निर्बंध आणि सूट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवून टाळेबंदीचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. शासन आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून जास्तीत जास्त 50 व्यक्तींना लग्न समारंभात सहभागी होण्याची परवानगी आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा दंडाधिकारी एस राममूर्ती यांनी जिल्ह्यातील सर्व मंडप तसंच लाईट डेकोरेशन सर्व बँड पथकांना अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 10,500च्या वर पोहोचली आहे. त्यापैकी 10,031च्या वर कोरोनाबाधित रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 390च्या वर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. याबरोबरच बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. नमस्कार. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. त्याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. निवेदन केलं होतं हेमांगी कुलकर्णी यांनी. ही आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची प्रस्तुती होती.